स्थल परत्वे, काल परत्वे, धर्म परत्वे नावं वेगवेगळी असली तरी जगाच्या पटलावरती अनेक साधू संत सत्पुरुष होऊन गेले. तरीही सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या भारताचे महत्त्व काही वेगळे आहे. संपूर्ण भारतात ऋषीमुनींपासून महात्म्यांपर्यंत सद्वृत्तीची एक मोठी शृंखला दिसून येते, हेही तेवढेच खरे आहे. परंतु भारतात महाराष्ट्र भूमीचे महत्त्व या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. कदाचित यामुळेच महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले गेले. त्यातही पुन्हा मराठवाडा काहीसा भाग्यवान. इथे अनेक संतांनी जन्म घेतला, तर काहींचा या भूमीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला. सहज विचार करून तर पहा. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय, सोपानदेव मुक्ताईजी यांचा जन्म आपेगावचा, शांतीब्रह्म एकनाथांचा जन्म पैठणचा, संत नामदेवरायांचा जन्म पंढरपुरात, तरी त्यांचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातले नरसी मराठवाड्यातले. जगन्मित्र नागा परळीचे परभणी जिल्ह्यातील जनाबाईचं गंगाखेड मराठवाड्यातच. जोगा परमानंद मराठवाड्याच्या व अगदी आमच्या शेजारी इथे बार्शीत. वेरूळच्या पश्चिमेस असलेल्या देवगावच्या संत बहिणाबाई, विजापूरच्या आदिलशाह दरबारामध्ये कार्यरत असणाऱ्या वासुदेव पंतांचे मराठवाड्यातील धाराशिवमधल्या भूमच्या देशमुख कन्येशी विवाह झाला. यांच्या पोटी जनार्दन जन्मला, जो पुढे जनी जनार्दन किंवा जनार्दन स्वामी म्हणून ओळखला गेला. या संत जनी जनार्दनांचे सर्वाधिक वास्तव्य मराठवाड्यातल्या बीडमध्ये राहिले. शिवाय आजोळ, प्रत्यक्ष उस्मानाबाद जिल्हा, तोही मराठवाड्यातच. समर्थ रामदासांचा जन्म जालना जिल्ह्यातल्या जांबगावचा, म्हणजे मराठवाड्याशी संबंध. शंकराचार्याच्या वेदांत तत्वज्ञानावर भाष्य करणारे व विवेक सिंधू, परमामृत या ग्रंथाद्वारे अद्वैत मताचे पुरस्कर्ते आद्य कवी मुकुंदराज यांचे जन्म व समाधीस्थळ मराठवाड्यातली अंबाजोगाई. दासोपंतांचे जन्मस्थानही हेच अंबाजोगाई. संत नामदेवांना गुरुस्थानी असणारे संत विसोबा खेचरांचे समाधीस्थान औंढा मराठवाड्यातच. उद्धव चिदघणांचे धारूर, कल्याण स्वामीचे डोमगाव मराठवाड्यातच. त्यातही मुख्य संत मांदियाळीमधले संत परीक्षक गोरा कुंभार म्हणजे गोरोबा काकांचे जन्मस्थान व समाधीस्थानही मराठवाड्यातील उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यातले श्री क्षेत्र तेर. बरं, मराठवाडा केवळ या दृष्टीनेच भाग्यवान असं म्हणायचं का? नाही. याच्या वैभवाचा विस्तार यापेक्षाही विस्तीर्ण आहे. जागतिक वारसा म्हणून घोषित झालेल्या वेरूळ अजिंठा लेण्या याच मराठवाड्यात. देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 महाराष्ट्रात. त्यातही परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ व घृष्णेश्वर हे 3 ज्योतिर्लिंग एकट्या मराठवाड्यात. महाराष्ट्रातील 3-3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर वासिनी भवानी आणि माहूर वासिनी रेणुका ही 2 शक्तिपीठे मराठवाड्याच्या मातीत. शीख धर्मीयांच्या 5 प्रमुख धर्मस्थानातील एक असलेले नांदेड, जिथे गुरु गोविंद सिंहांनी आपला बराचसा अंतिम कालावधी व्यतीत केला, हे स्थानही मराठवाड्यातले. असे खूप खूप सांगावे लागेल. एकूणच मराठवाडा शिव, शक्ती व भक्तीच्या मिलनाचे प्रतीकच जणू. म्हणूनच मराठवाडा मराठी प्रांताचा आणि माय मराठीचा अगदी प्राण म्हणावा लागेल. तुम्हाला वाटेल, आज मी हे मराठवाड्याच्या विषयानं एवढं का बोलतोय? याला कारण मी या मराठवाड्यात असणाऱ्या संत श्री गोरोबा काकांच्या गावातून आपणाशी संवाद साधतो आहे. संतांना देशकाळाच्या सीमारेषा बांधू शकत नाहीत हेच मानणारा मी आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही प्रतिज्ञा ज्यांच्या हृदयात जन्मली, हे विश्वची माझे घर असे म्हणत जे किंबहुना चराचर आपण झाला या अवस्थेपर्यंत आले होते, निश्चितच त्यांना आपण
देशाच्या एका भूभागापुरते मर्यादित करू शकत नाही. तरीही त्यांच्या पदस्पर्शानं ज्या भूमीचीही महती वाढली, त्या मातृभूमीविषयी जे आठवलं, मनात आलं, ते सहज तुम्हाला सांगून टाकावं वाटलं एवढंच. गोरोबा काकांची जन्मभूमी, मर्यादित अर्थानं कर्मभूमी आणि समाधीभूमी ही श्री क्षेत्र तेर. मंडळी, वैभव संपन्न इतिहासाचा वारसा असणारं हे गाव आपल्या भूतकाळात समृद्धीच्या शिखरावर विराजमान होतं. याच्या खानाखुना आजही इथे पाहायला मिळतात. कला, सौंदर्य, संस्कृती, अध्यात्म व परंपरांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवत काळ इथून पुढे पुढे सरकत आला आहे. हिंदू, बौद्ध, जैन धर्माची ही एका अर्थानं धर्मनगरी राहिली, तर शैव, शाक्त आणि वैष्णव असे पंथही इथे गुण्या गोविंदानं एकत्र नांदले. पुराण ग्रंथांनी या भूमीस थेट त्रेतायुगापर्यंत मागे नेले, तर इतिहासाच्या अभ्यासकांनी या नगरीचा 2500 वर्षाचा प्राचीन इतिहास केवळ मान्यच केला असं नव्हे, तर तो हर्षानं गाईला सुद्धा. सातवाहनांच्या उपराजधानीचा दर्जा असलेली ही नगरी त्यांची अगदी आर्थिक राजधानी बनून गेली. मग 6 ते 6.5 मैल विस्तारलेलं हे तगर त्या काळातले विकसित शहर म्हणून नावारूपाला तर आलेच, पण याशिवाय इजिप्त, ग्रीक, रोम अशा देशांशी व्यापारी संबंध निर्माण होण्या इतपत ते महत्त्वपूर्ण बनले. आजही या प्राचीन भूमीची काही वैशिष्ट्ये अगदी जगावेगळी आहेत. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे त्रिविक्रम मंदिर या गावात पाहायला मिळते. 24वे तीर्थंकर भगवान महावीरांचे समौशरण आलेले दक्षिण भारतातले हे जैन धर्मियांचे एकमेव अतिशय क्षेत्र आहे. संपूर्ण भारतात शिवलिंगाच्या जलधारेचे मुख हे उत्तरेकडे असते, पण देशात आपोआद केवळ हेच गाव की जिथे 4ही दिशांना मुख केलेली शिवलिंग आढळून येतात. एका अर्थानं शिव म्हणजे सत्य. सत्याची कोणती एक दिशा नसते, म्हणून सत्य 4ही दिशांनी स्वीकारावे हा संदेश असेल कदाचित. पण या उदात्त विचारधारेचा उगम इथेच. आणखी हिंगलजा मातेच्या मंदिरातील समोरचे स्वतःभोवती फिरणारे शिवलिंग शिल्पकलेचा एक बेजोड प्रकारही याच प्राचीन मातीतला. भंडारवाडीच्या सिद्धेश्वर शिवलिंगातील मधोमध असणारे शाळुंकेच्या जागेतून पाणी येते. दुष्काळात ते कधी आटत नाही आणि अतिवृष्टीत ते बाहेर वाहत नाही. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कारही याच भूमीत. मराठवाड्यातील सर्वात सुंदर पुष्करणी जागजी प्राचीन तेरच्याच कुशीत अवतीर्ण झालेली आणि डकवाडीच्या अगस्तीवर बेलाच्या वृक्षाने अगदी 60 ते 90 अंशाच्या कोनात वाकून सावली धरल्याचा योगायोगही याच धरतीच्या वाट्याला आलेला. तरीही उभा महाराष्ट्र आणि देशही श्री क्षेत्र तेर म्हणजे संतश्रेष्ठ गोरोबा काका अशाच अर्थानं या भूमीला ओळखतो. काहींच्या मनात असाही प्रश्न उमटेल की आज गोरोबा काकांच्या या भूमीबद्दल तरी मी एवढे का सांगतो आहे, काय प्रयोजन या विषयाचे. तर काहींना याचे प्रयोजन लक्षात आलंही असेल. मंडळी, प्रतिवर्षी हा कालावधी गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्याचा. प्रतिवर्षी चैत्र कृष्ण पक्ष दशमीपासून काकांच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी संपन्न होणाऱ्या गोपाळ काल्यापर्यंत श्री क्षेत्र तेर येथे पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. चैत्रवद्य दशमीला वैष्णवांचे भार खांद्यावरती पताका घेऊन टाळ मृदंगाच्या घोषात इथं पोचतात. तेरणा चंद्रभागा होते. तेर नगरी पंढरीच्या रूपात अवतरते. विठ्ठल नामघोषाने आसमंत भरून जातो. आनंदाला उधाण येते. कधी काळी या भूमीत याच आनंदाचे मूर्तिमंत स्वरूप असणारे सकल संत आले होते. संत मेळा भरला होता. अनेक संत सभा झाल्या होत्या. यांच्यामध्ये संत श्री गोरोबा काकांच्या काळातले निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताईजी, जनाईजी, नामदेव राय, परिसा भागवत, साळ्या रसाळ, विसोबा खेचर, कुर्मदास, भानुदास, कानोपाठक
जगन्मित्र नागा, सच्चिदानंद बाबा, जोगा परमानंद, राका कुंभार, चोखोबाराय, सेना महाराज, सावता बाबा, नरहरीजी, चांगावटेश्वर, बंकाजी, चांगदेव, आसंद सुदामा, ही सगळी एका काळातली संत मंडळी, ही सगळी आली असतील. तो सुगंध इथे आजही येतो. मनाला या काळात इथली ओढ लागलेली असते. सत्यपुरीची पवित्र माती रोमांचित झालेली असते. कारण आनंदघन भगवान पंढरीनाथही कदाचित गोरोबा काकांना भेटायला येतात. या आनंदोत्सवाचे आपणही अनेक जण साक्षीदार असतात. पण यावर्षी संपूर्ण मानवजातीवर कोरोना नावाचं एक संकट आलं आणि आपल्या सगळ्यांना काही मर्यादा पडल्या, ज्या आम्ही मनस्वीपणे स्वीकारल्या सुद्धा. आमची श्रद्धा डोळस आहे. आमच्या संतांच्या परंपरा देशहिताच्या कधीही आड येणाऱ्या नाहीत. घाबरून नव्हे तर राष्ट्रहितार्थ आपण सगळेच घरी थांबलो आहोत. पण वारीचा हा आनंद थोडासा का असेना प्रसाद रूपाने शब्दांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवावा म्हणून मी काही भागांसाठी आपणाला भेटण्यासाठी आलो आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आपला हा संवाद आहे. याला आपल्या प्रवचनाचं स्वरूप नाही. बोलण्यासाठी मी कोणता एक अभंग घेतलेला नाही किंवा ओवीही घेत नाहीये. आणि आपण आपल्या नेहमीच्या सिद्धांत दृष्टांताच्या साच्यातही बोलणार नाही आहोत. आपण सहज गोरोबा काकांच्या अभंगातून फिरताना, अगदी मनमोकळेपणानं भटकंती करताना मनात आलेला भाव प्रकट करणार आहोत. काकांच्या शब्दांचं स्मरण, त्यांच्या अनुभूतीतला एखादा कण आणि त्यातून आमच्या आयुष्यात आम्हाला आत्मभान यावं एवढी प्रांजळ अपेक्षा ठेवून आपण थोडंसं चिंतन करूया. मंडळी, आज सर्वत्र अंधार दाटून आलेला आहे. वैचारिक अंधार, भोवताली वैचारिक अंधार प्रकट होताना, नात्यांमधील प्रेम कमी होत असताना, समाजात विसंवाद वाढत असताना, मनामनात स्वार्थी भावना वृद्धी पावत असताना, अधिकारासाठी आग्रह पण कर्तव्यांचा विसर पडत असताना संतांच्या शब्दांचं मूल्य फार अधिक वाढलं आहे. त्यांचा एक एक शब्द आमच्या जगण्याला दिशा दर्शविणारा. एखादा तरी आमच्या वाट्याला येईल का ते पाहण्यासाठी हा प्रयत्न. असं म्हणतात, खोल अंधारलेल्या एका गुहेत काही माणसं शिरली, चालू लागली. बराच वेळ चालत राहिली. किर्र अंधारात हातातली मशाल सुद्धा विझून गेली होती. चाचपडत चालत होती. ही सगळी मंडळी त्या विवराच्या मधोमध पोचली तेव्हा त्यांच्या पायांना काहीतरी टोचू लागलं. तसे सगळे सावध झाले. चाचपडत पाऊल पडू लागले. अंदाज घेत एक एक पाऊल पुढे पुढे सरकत होता. माणसं घाबरली होती. काय टोचतंय कुणास ठाऊक. पण जे टोचलंय त्याच्याकडे लक्ष कुणाचंही नाही. एक माणूस होता. काय टोचतंय पाहण्यासाठी म्हणूनच का असेना टोचलेलं काहीतरी ते त्यानं स्वतःबरोबर घेतलं. पुढं चालू लागला. चालता चालता बराच वेळ सगळी मंडळी त्या गुफेच्या बाहेर आली. गुहेचं दार बंद झालं कायमचं. आता माघारी वळता येणार नव्हतं. सगळे एकदाचे आपण बाहेर पडलो या आनंदात होते. पण ज्यानं टोचणारी ती गोष्ट आपल्याबरोबर आणली होती तो त्याकडं पाहू लागला. पाहतोय तर तो होता एक हिरा, अमूल्य असा हिरा. योगायोगानं की अनावधानानं पण हिरा आला होता त्याच्याबरोबर. काय आनंद असेल त्याचा. मंडळी, संतांचे शब्द आमच्या सोयीप्रमाणे नसतील. स्वतःच्या सोयीप्रमाणे विचार करणाऱ्या आमच्या मनाला कदाचित त्यातलं काही रुचणारही नाही. पण ते आहे सत्य. ते आहे त्या अमूल्य हिऱ्यासारखं, हिऱ्याहूनही श्रेष्ठ. संतांच्या त्या विचारातला एखादा अमूल्य हिरा आमच्या वाट्याला येतो का हे पाहण्यासाठी हा संवाद. या संवादाकरिता पुढच्या भागातही भेटू. या भागात एवढेच. रामकृष्ण हरी.